आणि आता पुण्यामधून एक मोठी बातमी आलेली आहे। अनेक भागांमध्ये गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे आणि पुण्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। पुण्यातील ससून हॉस्पिटलला गॅस टंचाईचा फटका बसलेला आहे। ससून हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये केवळ आज दिवसभर पुरेल एवढाच गॅसचा साठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे कॅन्टीनमधील चहाही बंद करण्यात आलाय। या कॅन्टीनमधून रोज 800 रुग्णांचं जेवण शिजतं। मात्र आज गॅसचा पुरवठा संपल्यास उद्यापासून रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ससून रुग्णालयानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केलेली आहे। तर पुण्यातून महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलला गॅस टंचाईचा फटका बसतोय। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, पुण्यातील ससून हॉस्पिटललाही गॅस टंचाईचा फटका बसलाय। आज जर गॅस संपला तर उद्यापासून रुग्णांना जेवणही देता येणार नाही अशी परिस्थिती ओढावणार येणार आहे। काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात प्रशासनाकडून? नक्कीच, खरं तर मी आता ससून हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर कॅन्टीन जे आहे ते आता मोकळं पाहायला मिळत आहे। खरं तर आज पुरेल एवढाच या ठिकाणी गॅस साठा या ठिकाणी उपलब्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे कॅन्टीनमधला जो मेनू कार्ड आहे ते सुद्धा या ठिकाणी चेंज करण्यात आलेलं आहे। मेनू कार्डमध्ये जे हेवी स्वयंपाक बनवलेले जे पदार्थ होते ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। विशेष करून जी चपाती जी आहे ती चपाती या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। मेनू कार्डमध्ये अनेक बदल केलेले आहे। आजच्या पुरतच गॅस पुरेल एवढा साठा आहे आपल्याकडं? 4 दिवस पुरेल एवढा गॅस साठा आहे आपल्याकडं। आणि आपण त्याला पर्याय म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आपण परचेस केलेले आहेत की जेणेकरून खायची व्यवस्था व्यवस्थित व्हावी। 90% बऱ्यापैकी सगळं चालू आहे, पण गॅसचा थोडासा प्रॉब्लेम आहे आपल्याकडं। मेनू कार्डमध्ये काय चेंज? थोडंसं मेनू आपण चेंज केलेलं आहे। ड्राय आयटम जास्त करतोय आपण, जिथं गॅस जास्त लागतो तर आपण गॅस वाचवायचा प्रयत्न करतोय आपण। कोणता मेनू आपण स्किप करतो? मग सँडविच आपण जास्त ठेवतोय, सँडविच। तंदूर भट्टी आपण बसवून घेतलेली आहे आतमध्ये। नंतर आपण जिथं गॅस कमी लागतो, मॅगी वगैरे सगळं, बाकी सगळं चालू आहे, रेग्युलर चालू आहे। 2-4 आयटम कमी केले, जे स्पेशल आयटम आहेत ज्याला गॅस आपल्याला जास्त लागतो ते आयटम आपण पत्र सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे। हो, आपण दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे आणि ते व्यवस्था करणार आहेत आपल्याला सोमवारी। काय पत्रात सांगितलं? नाही, गॅसची व्यवस्था करण्यात यावी म्हणून आपण पत्र दिलेलं आहे, ससून हॉस्पिटलला दिलेलं आहे आणि ते सोमवारी व्यवस्था होणार आहे त्याची। या ठिकाणी पाहतोय की कॅन्टीनमधली ही परिस्थिती आहे आणि मेनू कार्डमध्ये पण या ठिकाणी बंद जो चेंज आहे ते करण्यात आलेलं आहे। जर या ठिकाणी जर किचन दाखवायचं झालं तर या ठिकाणी आता अनेक जे भांडे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मोकळे असलेलं पाहायला मिळतात। हा कमर्शियल गॅस आहे त्याचा, पण तो या ठिकाणी बंद आहे, त्यामुळे त्याला या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। किचनमध्ये जर बघितलं तर हलक्या स्वरूपाचे या ठिकाणी पदार्थ जे आहेत ते बनवले जातात। अशा ह्या ज्या शेगड्या आहेत त्या कमर्शियल शेगड्या त्या या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता या कॅन्टीनमध्ये जवळपास 800 ते 900 स्टाफ जो आहे रुग्णांचा, त्यांना या ठिकाणून जेवण दिलं जात असतं। मात्र आता ठिकाणी जर बघितलं तर हलक्या स्वरूपाचं जेवण जे आहे ते आता या ठिकाणी केले जाते। आज पुरेल एवढाच या ठिकाणी गॅसचा पुरवठा आहे अशा आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळाली। मात्र इथला जो स्टाफ आहे तो या ठिकाणी आणखीन 4 दिवस पुरेल एवढं सांगितलं जातं। महत्त्वाचं म्हणजे इथले ससूनचे जे डीन आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रसुद्धा लिहिलेलं आहे की या ससून परिसरामध्ये 3 प्रकारचे कॅन्टीन चालवले जातात। त्या तिन्ही कॅन्टीनला जो कमर्शियल गॅसचा पुरवठा आहे तो तात्काळ केला पाहिजे, कारण जो त्यांच्याकडे जो साठा आहे तो पूर्णपणे या ठिकाणी कमी होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो आणि परिणामी ससूनच्या कॅन्टीनवर हा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। एरवी हे कॅन्टीन जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं, पण आता मेनू कार्डमध्ये चेंज झाल्यामुळे या ठिकाणी फक्त नाश्ता स्वरूपातलंच फक्त जेवण जे आहे ते कॅन्टीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अनेक डॉक्टर जे आहेत ते याच कॅन्टीनमध्ये खाताना आपल्याला पाहायला मिळतात। डॉक्टर असतील किंवा पेशंट असतील, इथूनच त्यांना जेवणाची सोय जी आहे ती केली जात असते। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर हा मेनू जो आहे तो मेनू कार्ड जे आहे ते नक्कीच निलेश, तर केवळ आज पुरेल इतकाच गॅस साठा सध्या शिल्लक आहे। त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनानं यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात, नाहीतर या रुग्णांच्या नातेवाईकांचे आणि रुग्णांचे हाल होऊ शकतात। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।